जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। कालव्याचा आउटलेट भर शेतातून, भूमिगत पाईपलाईन कामात भोंगळ कारभार, अधिकारी आणि कंत्राटदार करीत आहे माल सुताई, शेतकऱ्यांचा संताप। वर्धा जिल्ह्यातील नांदगाव येथे निम्मा वर्धा प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। कालव्याचा आउटलेट धुऱ्यावरून नेण्याऐवजी थेट शेताच्या मध्यभागातून टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। यामुळे शेतीची मशागत करणेच कठीण बनले असून हा केवळ हलगर्जीपणा आहे की सूडबुद्धीने केलेली कामे आहेत, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। नांदगाव येथील शेतकरी रुपेश ज्ञानेश्वर गुजरकर यांच्या सर्वे क्रमांक 296/1 मधील सुमारे 1.92 हेक्टर शेतात निम्म वर्धा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी 2 कालवा आउटलेट टाकले आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की हे आउटलेट शेताच्या धुरावरून सहज नेता आले असते, मात्र तसे न करता थेट शेताच्या मध्यभागातून टाकण्यात आल्याने शेतीची मशागत, पेरणी आणि यांत्रिकीकरणात मोठा अडथळा निर्माण झालाय। याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाणी वापर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली, तसेच संबंधित अभियंता गणेश राठोड यांच्याशी संपर्क साधला असता मॅपनुसारच आउटलेट देण्यात आले असे उत्तर देण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। दरम्यान भविष्यात अशा प्रकारचे आउटलेट शेताच्या मध्यभागातून न टाकता धुऱ्यावरूनच द्यावेत अशी मागणी माजी सरपंच सतीश ठाकरे, देवराव खराबे, रुपेश गुजरकर, प्रशांत काटुके आणि इतर शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या हिताची योजना असताना अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदाराचे हितरक्षण करण्याची जबाबदारी घेतल्याचं चित्र आहे। या योजनेचे बोगस कामाचे नमुने जनसंग्राम टीमच्या हाती लागले असून या योजनेचा भोंगळ कारभार उघडकीस आणून शेतकऱ्यांना अडचणीत टाकणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात येणार आहे। या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणार का आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले। राजू कांबळे, जनसंग्राम न्यूज, शेकापूर, मोजरी।